तर बुद्धीला सातत्याने केला जात आहे. माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग शिक्षण. बघा, शिक्षण ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल आहे. शिक्षण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. जर आपण शिक्षणाकडे जर एक वेळा फोकस नाही केला तर आपण खूप मागे पडू शकतो. आणि जर आपण शिक्षकांचं बोलणं ऐकलं आणि शिक्षकांकडे लक्ष देऊन आपण जर अभ्यास केला तर आपण जीवनात टॉप करू शकतो. ओके, सॉरी, मी कधी बोलते, म्हणजे मला जेवढे पण नाव आठवत आहेत ना त्यांचे नाव सांगते मी. संकल्पला पण सांगितलं होतं, मोक्षदा आणि अश्विनी नावाने एक मुलगी जॉईन झाली, तिला पण सांगितलं होता मॅम तुम्ही विषय. येस मॅम, सांगितलं होता. आणि मॅम कृष्णालीला पण सांगितलं. कृष्णाली. ठीक आहे. ओके, संकल्पचं भाषण रेडी आहे. अच्छा श्रद्धा, बाय द वे तू छान बोललीस बेटा. ठीक आहे, तुला सुधारण्याची गरज आहे बरीच, पण तू आता शिकतेच आहेस मला माहिती आहे. खूप चांगला प्रयत्न करतेस तू. ठीक आहे, फक्त शब्दांची सिलेक्शन करतेस ना. एखादं वाक्य बोलताना, स्पेशली जेव्हा आपण एखादं भाषण देत असतो, शक्यतो दुसरे शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतले शब्द आपण टाळले पाहिजेत. ठीक आहे, जसं की तू बोललीस की आपण जर आपण शिक्षकांचं म्हणणं ऐकलं तर आपण आयुष्यात टॉप करू शकतो. तर हे भाषणामध्ये ते शोभा नाही देते. म्हणजे कळतं तुला मला काय सांगायचंय? श्रद्धा, येस मॅम. तुला समजलंय मला काय सांगायचंय ते? हो मॅम. ओके बेटा, ठीक आहे. अच्छा, संकल्प. मॅम मी सगळ्या झालं सांगू? अरे का बरं तयार नाहीये? आणि सगळ्यांनी कॅमेरा, मी श्रद्धाच्या वेळेला माझं लक्ष नव्हतं, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बोलायचंय. ठीक आहे, वाचून बोललात तरी चालेल, पण कॅमेरा ऑन करून बोलायचंय. ठीक आहे, संकल्प तुला लास्ट चान्स नाही मिळणार, पण नेक्स्ट चान्स तुझा आहे. ठीक आहे, आता कोणाला द्यायचं? कृष्णाली आलीये? कृष्णाली, बघू देत तरी जॉईन झालीये का. मॅम अटेंडन्स लिंक टाका. अरे देवा, अटेंडन्स लिंक. कृष्णाली जॉईन नाही झालीये. अच्छा, नेक्स्ट कोण आहे? येस मॅम, आपण होती मॅम. मॅम नंतर सांगू का? नावाने श्रावणी जॉईन झालेली आहे, तिला पण सांगितलं होतं तुम्ही. येस मॅम, अश्विनी नावाने झालीये श्रावणी मगर जॉईन, तिला पण सांगितलं होतं. अश्विनी होती मॅम, अश्विनी डिवाइस जॉईन झाली. दुसरी श्रावणी, नवीन श्रावणी मगर. येस श्रावणी बेटा, तू तयार केलंयस भाषण? सॉरी मॅडम, नाही केलं, माझ्या लक्षात नव्हतं. अच्छा, अजून कोणाचं नाव होतं बरं? म्हणजे काय बोलते मॅम? पण मी बोलू का? नाही मॅम मला तुम्ही सांगितलं नव्हतं, पण मी 26 जानेवारी बद्दल बोलू का? थांब मी जरा. प्रजासत्ताक दिनाविषयी घेतलं होतं. मोक्षदा, मॅम तुम्ही मोक्षदाला सांगितलं होतं. येस बोल मॅम, मोक्षदा. मला सांगितलं होतं तुम्ही. हा बोल मोक्षदा, बोल. मॅम मी थोड्या वेळानं सांगितलं तर. आणि सगळेजण वेळ मागतायत, मग कधी सांगू का प्लीज मॅम? मॅम मी सांगू का आता? मॅम आता दुसऱ्याला चान्स द्या, मी पुन्हा नंतर सांगते थोड्या वेळाने. येस मॅम. सांगू का? मॅम मोक्षदा का नाही बोलत आहेस, मला आधी ते सांग. मॅम माझी तयारी झाली, पण थोडं मला आज लिहायचं आहे. ठीक आहे ना, वाचून बोल, चालेल. चल कॅमेरा ऑन कर, घाबरू नकोस, बिंदास बोल. मॅम तुम्ही दुसऱ्याला सांगा ना, मी आज थोडीशी रिव्हिजन करते. म्हणजे मला त्यात काही चांगले शब्द टाकायचेत मॅम. अरे आता काय नाही, लास्ट मोमेंटला असं थोडी ना. परीक्षेच्या वेळेला कोण अभ्यास करतं का? मॅम
चल मोक्षदा, नाहीतर मग संकल्प. चल संकल्प, भरपूर टाइम मिळाला तुला आता. चल, कुठे गेला संकल्प? कमॉन, संकल्प आणि मोक्षदा हे दोघांनाच चान्स आहे आता. त्याच्यानंतर मी शिकवायला सुरुवात करणार आहे आता. चला बोला, लवकर लवकर बोला. प्लीज आमचं घ्या ना, आतापर्यंत झालं पण असतं मॅम. चान्स द्या. येस मॅम. मॅम मी तयारी केली होती, मला घ्या ना. अरे हो, मॅम, मला ज्यांना ऑलरेडी सांगितलं होतं काम त्यांना तर बोलू द्या. पण ज्यांना संधी मॅम मिळते मी सांगू? बोलूच वाटत नाही. नाही, मी आता सगळ्यात पहिले संकल्प आणि मोक्षदाचंच भाषण ऐकणार आहे, त्याच्यानंतर मी मॅम बाकी. सांगू का मी? कोण मॅम आहे? मी सांगू? हा, मोक्षदा. आता सगळ्यांना बोलायचंय. वा हा, बोल संकल्प बोल. चल कॅमेरा ऑन कर आणि चला. येस. आजकाल असे म्हणतात की जिथे मस्तक टेकवावं असा मस्तकारांच्या जागी हल्ली खूप कमी होत चालल्या आहेत. पण ज्याचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या साहेबा जिजाऊ 33 कोटी. हा, बोल बोल संकल्प, चांगला बोलतोयस तू. असू देत, चुकू देत, बोल. ओके मॅम. हम्म. चालू कर कॅमेरा. बौद्धवी, त्याला हेल्प कर थोडीशी. माईक ऑफ आहे, माईक. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील, पण ज्याची पूजा फार कमी लोक करतात. पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि ये संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता, असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्वांचा मानाचा मुजरा. मॅम एवढंच आहे. ओके, मॅम ठीक मी आहे. बोलू का शिवाजी महाराजांबद्दल? मॅम थोडस प्लीज. मॅम मी बोलू का? प्लीज मॅम मी बोलू का? रिक्वेस्ट मॅम प्लीज. ज्यांना नेहमी चान्स मिळतो, मी बोलते. ज्यांना नेहमी चान्स मिळतो त्यांना आज चान्स नाही मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही नेहमी बोलता, बाकीच्यांचा पण विचार करा जरा. हा, तुमच्या भावना महत्वाच्या आहेत, बाकीच्यांच्या महत्वाच्या नाही आहेत का? हा, मोक्षदाला बोलू द्या आता. थांबा, बोल मोक्षदा. कॅमेरा दिवस पण on कर. मॅम कॅमेरा नाही ऑन करू शकत. का बरं? अच्छा, 1 मिनिट थांबा फक्त मुलांना. हा, बोल मोक्षदा. कॅमेरा का नाही ऑन करतेस तू? बर करते, थांबा. हा. मॅम लाईट गेली म्हणून. अरे देवा, लाईट गेली. हे कोण आहे बरं? थांबा मॅम, मी सांगते. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्सवाचा. देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्सवाचा. दिवस हा आपुल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. अच्छा, तू दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. भारतीय प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतात अत्यंत उत्सवात साजरा केला जातो.
भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 जानेवारी 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी 1949 रोजी अंमलात आणली. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी भारतात प्रजासत्ताक आणि राज्यघटना अंमलात आली. प्रजासत्ताक दिन हा काही सामान्य दिवस नसून तो दिवस आहे जेव्हा आपल्या भारत देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. कारण भारत जरी 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला पण 26 जानेवारी 1949 रोजी तो पूर्णपणे स्वतंत्र झाला. एवढंच आहे मॅम. मॅम मी बोलू का आता थोडं? मॅम मी बोलू शिवाजी महाराजांबद्दल प्लीज मॅम. मॅम मी 3च शिकवू कधी मिनिटात वाजले की बघतायत का तुम्ही? मॅम प्लीज. मी शिकवू कधी? आहे माझं मॅम प्लीज. मॅम प्लीज एकदा. नाही नाही मॅम मी नवीन आहे. मी थांबा. हे बघा, हा तास मला शिकवायला दिलेला आहे. मी ऑलरेडी अर्धा तास तुमच्यावरती ओतलाय. ठीक आहे, त्यातला पण अर्धा टाइम तुम्ही वेस्ट केलाय सगळ्यांनी. ठीक आहे, फक्त 2 जण बोललेली आहे. ओके, आता ज्यांना बोलायचंय त्यांना लास्टला जर टाइम उरला, जो नाही उरणार आहे मला माहितीये, पण नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला चान्स देते. ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये मला आठवण करा. स्नेहल, साक्षी आणि सानिया, बरोबर? ह्या तिघींना बोलायचं होतं. टीचर बाकीच्या इतर वेळेला बोलायचं होतं तेव्हा कुठे असतात तुम्ही सगळे? हा मॅम मी नवीन आहे. तुझं नाव काय बेटा? नाव घेतात पण रोहन पाटील. बोलत नाही मॅम. एक मिनिट, नवीन मुलगा जो जॉईन झाला तुझं नाव काय बेटा? रोहन पाटील. रोहन. अच्छा, ठीक आहे. नेक्स्ट टाइम आपण असं करूया. अच्छा, क्लासच्या शेवटी ना आपण आज रोहनचा ऐकूया, कारण की तो पहिल्यांदाच जॉईन झाला आज क्लासला. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्लासमध्ये साक्षी, स्नेहल आणि अजून कोण होतं? मॅम मी पण. सानिया तुम्हाला मी आता प्लीज मला शिकवू द्या. प्लीज मला शिकवू द्या. म्यूट करा सगळ्यांनी. टाका ना एकदा. अरे मी मगाशी, आता नाही मिळणार अटेंडन्स लिंक. ह्याच्यापेक्षा लेट जो जॉईन करेल त्याला अटेंडन्स लावायलाच नाही मिळणार आहे. 7 वाजून 48 मिनिटाला मी फॉर्म टाकला. प्लीज मॅम. प्लीज मॅम, आम्ही केव्हांचे होतो पण बोलत होते त्याच्यामुळे. कसे आहात रे तुम्ही खरंच. आता नाही, मी ह्याच्यामध्ये जो कोण जॉईन करेल त्याला त्याची अटेंडन्स राहून देऊयात आपण. ठीक आहे, मी टाकली अटेंडन्स लिंक. चला, तर आपलं वर्बल कम्युनिकेशनची रिव्हिजन मागच्या वेळेची जी क्लास होती त्या निमित्ताने झालेली आहे. ठीक आहे, वर्बल कम्युनिकेशनचा अर्थ पण सगळ्यांना छान पद्धतीने समजलाय. हॅलो मॅम, माझा आवाज येतोय? हो येतोय बेटा. मला ना या क्लासमध्ये जॉईन व्हायचंय. अच्छा, तुला बेटा लिंक कोणी दिली क्लासची? स्नेहल मांडे, माझी फ्रेंड आहे ना, त्याने दिली. स्नेहल? हो मॅम, क्लासमध्ये 2 स्नेहल आहेत. एक स्नेहल गायकवाड आणि एक स्नेहल मांडे. कोणती बोलते ती मला माहिती नाही. अच्छा, तुला कोणत्या स्नेहलने लिंक दिली बेटा? स्नेहल मांडेनी. स्नेहल मांडे, पण ती स्वतः तर कधी क्लासमध्ये दिसत नाही मला. मॅडम मी आता जॉईन केले. अच्छा, तू पण आता जॉईन केलीस. ठीक आहे. स्नेहलला लिंक कोणी दिली क्लासची? मी ग्रुपमध्ये जॉईन झाले मॅडम. तू ग्रुपमध्ये आधीपासून होतीस? हो मॅडम. अच्छा, ठीक आहे. हे बघा, नवीन मुलांना लिंक सध्या देऊ नका. ज्यांना दिली आहे त्यांना ठीक आहे. नवीन मुलांचा बहुतेक पुढे जाऊन नवीन ग्रुप बनेल. ठीक आहे, आणि क्लासमध्ये खूप गोंधळ उडतो जेव्हा नवीन मुलं जॉईन होतात तेव्हा. ठीक आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, क्लास बद्दलच्या नियम माहिती नसतात. ते समजवण्यामध्ये अर्धा वेळ निघून जातो. ठीक आहे, तर नवीन मुलांसाठी आपण थोडं थांबूयात. ठीक आहे, थोडे दिवस थांबा. ठीक आहे, आणि जे मुलं सध्या ग्रुपमध्ये जॉईन नाही आहेत त्यांनी पण थोडे दिवस थांबा. सध्या तुम्ही असंच जॉईन करताय. ठीक आहे. येस मॅम. ओके. ओके मॅम. मॅम मी नवीन आहे पण ग्रुपमध्ये जॉईन होऊन गेलो. अच्छा,
ठीक आहे. आता माझ्याकडे फक्त 20 मिनिटं राहिले शिकवायला. मी शिकवू का आता? येस मॅम. येस मॅम शिकवा. थँक्यू. मॅम शिकवा, आपला टाइम खूप गेला. येस मॅम. तो आज आपण शिकणार आहोत नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मागच्या क्लासमध्ये आपण व्हर्बल कम्युनिकेशन शिकलो होतो. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे जिथे शब्दांचे प्रयोग केले जातात. ठीक आहे. बोलून किंवा लिहून शब्द वापरले जातात विचार एकमेकांना सांगण्यासाठी किंवा आपला एखादा संदेश सांगण्यासाठी. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, जिथे शब्दांचा प्रयोग नाही केला जात. ठीक आहे. शब्दांच्या शिवाय विचारांची देवाणघेवाण केली जाते. शब्दांच्या शिवाय मेसेज एकमेकांना सांगितला जातो. ठीक आहे. ओके, माझा लॅपटॉप हँग झालाय मुलांना. 1 मिनिट थांबा. ठीक आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅम. ओके. तो आपण आज बघणार आहोत नॉन व्हर्बल. मी माझा कॅमेरा ऑफ ठेवते मुलांना, बिकॉज माझा जो लॅपटॉप आहे तो हँग होतोय. आम्हाला माहिती. ओके मॅम, चालेल. चालेल. ओके. तो एक सेकंड. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची परिभाषा मी तुम्हाला सांगितली की जिथे मेसेज जो आहे तो शब्दांच्या शिवाय एक्सप्रेस केला जातो. बरोबर. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये जे मुख्य घटक आहेत ते काय आहेत? येस मॅम. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये मुख्य 2 घटक आहेत. एक आहे बॉडी लँग्वेज, म्हणजे जिथे आपल्या शरीराचे वेगवेगळे जे अवयव आहेत त्याच्याद्वारे आपण काहीतरी मेसेज सांगायचा प्रयत्न करत असतो. दुसरं आहे आपले जे चेहऱ्याचे एक्सप्रेशन आहेत, चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत त्याच्याद्वारे पण आपण मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. आता हे आपण पुढे जाऊन हळूहळू अजून डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, इथे काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. पोश्चर म्हणजे बसण्याची पद्धत. ठीक आहे. आता जर एखादा मुलगा वर्गामध्ये अतिशय असा झोपून वगैरे क्लास अटेंड करत असेल तर त्याच्यानी शिक्षकाला काय मेसेज जातोय, शिक्षकाला त्याच्यातून काय अर्थ निघतोय? मॅम, मुलगा आजारी किंवा मॅम त्या मुलाला क्लास मध्ये इंटरेस्ट नाही किंवा सर जे शिकवत आहेत त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही. येस. त्याला तो क्लास बोरिंग होत असेल. हा. Yes, ma'am. क्लास ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही असं त्यामधून ना त्याचं व्यक्तिमत्व पण दिसेल. तो कसा आहे हे आपण त्याच्यावरून त्या एका ह्याच्यावरून त्याला आपण तो कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, आपण हे सुद्धा ओळखू शकतो. येस, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिलं आहे जेस्चर्स. जेस्चर्स म्हणजे ना जे वेगवेगळे आपले हातवारे असतात त्याला जेस्चर्स म्हणतात. म्हणजे थम्स अप करणे किंवा थम्स डाऊन करणे, म्हणजे ठेंगा दाखवतो ना आपण. तर मी असं करते तर मी म्हणते की हो किंवा ओके किंवा मी सहमती दर्शवते. आणि जेव्हा मी असं करते, उलटा अंगठा दाखवते, याचा अर्थ काय? मी नाही म्हणते, है ना? नाही. किंवा आपण कधी कधी आपण ऍक्शनने आपली मैत्रीण खूप चिडवू पण शकतो. चिडवू शकतो. येस. किंवा कधी कधी आपली मैत्रीण खूप लांब उभी असेल आणि तिला आपल्याला विचारायचं असेल की तू काय म्हणतेस, मला ऐकू येत नाही, तर आपण कसं करतो? असं करतो ना, असं विचारतो. आणि ऐकू येत नाहीये. हा, मग ह्याच्याने पण हातवाऱ्याने पण समोरच्याला समजतं की आपल्याला काय म्हणायचंय. तर ह्याला जेस्चर्स म्हणतात. आणि तिसरं आहे आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट म्हणजे आपण जेव्हा समोरच्याशी नजर मिळवून बोलत असतो. ठीक आहे. तर आय कॉन्टॅक्ट मध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने कम्युनिकेशन असतं. एक असतं खूप कॉन्फिडेंट आय कॉन्टॅक्ट असतो, जिथे आपल्याला काही भीती नसते, निर्भीडपणे आपण समोरच्याच्या डोळ्यात बघून जे काय आपलं म्हणणं आहे ते सांगत असतो. ठीक आहे. दुसरं असतं की आपल्याला भीती वाटत असते, मग आपण त्या माणसाकडे बघतो, मध्ये तिकडे तिकडे बघतो, है ना, किंवा खाली बघतो. तर ह्या आय कॉन्टॅक्ट मधून सुद्धा कळत असतं की आपल्याला एक्झॅक्टली काय वाटतंय किंवा आपल्याला एक्झॅक्टली काय सांगायचंय. ठीक आहे. किंवा जेव्हा माणसं खोटं बोलत असतात तेव्हा पण त्यांच्या डोळ्यांची हालचाल वेगळी असते. त्याच्यावरून पण ओळखता येतं आपल्याला की हा माणूस
खरं बोलतोय की खोटं बोलतोय. त्यामुळे डोळ्यांनी सुद्धा कम्युनिकेशन होत असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे त्यानंतर आता महत्व काय आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन का महत्वाचं आहे, म्हणजे आपण व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल जाणून घेतलं की नाही, की शब्द किती महत्वाचे आहेत वगैरे वगैरे. मग आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची काय गरज आहे? नसेल येत आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, तर काय फरक पडणार आहे आपल्या आयुष्यात? तर जर आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चांगलं असेल तर त्यांनी काय फरक पडेल, आपलं कम्युनिकेशन अजून एनहान्स होईल. म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे एकमेकांना पूरक आहेत. ठीक आहे. फक्त आपण खूप छान छान शब्द वापरतोय, खूप गोड गोड बोलतोय आणि खूप असं स्वतःला खूप छान टापटीप समोरच्या समोर म्हणजे समोरच्याला दाखवतोय, हे एवढं पुरेसं नसतं. ठीक आहे. जेव्हा आपण शब्दांनी बोलत नसतो तेव्हा पण आपण खूप काही सांगत असतो स्वतःबद्दल. ठीक आहे. तर ते जर आपल्याला नीट दर्शवता येत नसेल, म्हणजे आपल्याला फक्त जर वाटत असेल की आपण तर चांगलं बोलतोय नेहमी, आपण तर खूप गोड बोलतोय, तर तरी पण माझ्याबद्दल असं का विचार करतात लोक, तर ह्याचा अर्थ कुठेतरी आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मधून चुकीचा मेसेज जातोय, है की नाही? तुमच्या वागण्यातून चुकीचा मेसेज जातोय. ठीक आहे. तर आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण जर चांगलं असेल तर आपलं ओव्हरऑल जे व्यक्तिमत्व आहे, ओव्हरऑल जे कम्युनिकेशन आहे ते सुधारू शकतं. ठीक आहे. आता इथे जे चित्र दिलंय हे नीट बघा, थोडं झूम करून बघा जर तुम्हाला शक्य आहे तर. मी पण ट्राय करते, ते झूम होतंय का, नाही होतंय. ठीक आहे. इथे बघा एक सर्कल आहे, मध्ये लिहिलंय नॉन व्हर्बल, म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये काय काय येतंय बघा. पहिले आहे एक्सप्रेशन, म्हणजे चेहऱ्याचे हावभाव. बरोबर. आता माझ्या चेहऱ्यावर जेव्हा एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसतोय, है ना, त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच चैतन्य आहे, तर मग आपल्याला काय कळतंय, तिथूनच मेसेज मिळतोय की हा माणूस खूपच खुश आहे आज, है ना. तसंच जर का त्याच्या चेहऱ्यावरती खूप असं काही म्हणजे 12 वाजलेले असेल त्याच्या चेहऱ्यावरती, मग आपल्याला वाटतं काहीतरी झालंय, काहीतरी याच्या आयुष्यात वाईट झालंय खूपच. तर हे असतात आपले एक्सप्रेशन मधून खूप मेसेज मिळत असतो आपल्याला. दुसरं आहे पोस्चर, जे आपण मगाशी उदाहरण बघितलं की बसण्याची जी पद्धती आहे, जेव्हा आपण खूप व्यवस्थित ताठ बसलेला असतो, एकदम काय म्हणू शकतो आपण, स्वतःला व्यवस्थित कॅरी करत असतो, तेव्हा समोरच्याला पण मेसेज मिळतो की हा खूप एक सिरियस माणूस आहे. सिरियस म्हणजे हा माणूस हा विषयाला घेऊन गंभीर आहे, हा माणूस ज्या कुठच्या कामासाठी आलेला आहे तो ह्या कामाला घेऊन अतिशय गंभीर आहे. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल किंवा तुम्ही शाळेमध्ये पण जर असे व्यवस्थित बसत असाल तर तुमच्या शिक्षकांना त्याच्यातून मेसेज मिळत असतो की हा खूप सिन्सिअर विद्यार्थी आहे. ठीक आहे. हा अतिशय गुणी विद्यार्थी आहे. त्या उलट जर तुम्ही असे वाकडे तिकडे बसत असाल, इकडे तिकडे बघताय सारखे सारखे, शिक्षक जे बोलतायत त्याच्याकडे तुमचं लक्षच नाहीये, मग त्याच्यातून तुमच्या पोस्चरवरून म्हणजे बसण्याच्या पद्धतीवरून सुद्धा मेसेज जात असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे जेस्चर्सचं पण एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं की आपले जे हातवारे असतात. ठीक आहे. हातवाऱ्यांवरून सुद्धा आपण मेसेज सांगत असतो. आपण छोट्या मुलांना बघा, छोट्या मुलं असतात त्यांना आपण असं असं करतो, ये ये इकडे ये, तर त्यांना काय भाषा थोडी नाही येत असते आपली, ते तर शिकत असतात बोलायला, पण आपले ते हातवारे बघून समजत असतात की ये इकडे, असं करतो आपण तेव्हा ते येतात आपल्या छोटे मुलं, है ना. येस. तर ह्याचा अर्थ काय, हे हातवारे आहेत, ह्याच्याने पण आपण मेसेज देत असतो समोरच्याला. त्यानंतर आहे टच. आपण जेव्हा समोरच्याला कोणत्या पद्धतीने टच करतोय त्यातून पण मेसेज जात असतो. जेव्हा आपले शिक्षक जे आहेत, शिक्षक आपली पाठ थोपटतात आनंदाने ना, जेव्हा आपण काहीतरी चांगलं काम करतो तर आपले ते पाठ थोपटतात, त्याच्यातून आपल्याला काय मेसेज मिळतोय की माझ्या शिक्षकांना माझं कौतुक आहे, है ना, असं आपल्याला त्याच्यातून. किंवा आपली आई कधी कधी खूप चिडलेली असते आपल्यावर, काही बोलत नाही आणि खूप वैताग आल्यावरती आपल्याला एकटी वाजवते, है ना, त्याच्यावर मेसेज येतो आई आता रागात आहे. हा, ओके. ठीक आहे. तर हे टच मधून पण आपल्याला मेसेज मिळत असतो की समोरच्या मनात काय चालू आहे. त्यानंतर आहे, इथे काय लिहिले मला दिसत नाहीये, एक सेकंड. स्पेस. हा, स्पेस म्हणजे काय की जेव्हा आपण कोणाच्या बाजूला बसतो किंवा कोणाच्या समोर उभं राहून बोलत असतो तेव्हा दोन व्यक्तींमध्ये जी स्पेस असते, जेवढं अंतर असतं, त्यातून पण एक मेसेज असतो. आता बघा, जी लोक आपल्या खूप जवळची असतात, ठीक आहे, जसं की आपले परिवारातली म्हणजे घरची लोक आहेत, त्यांच्या आपण खूप जवळ चिटकून पण बसू शकतो आपण त्यांना, हे की नाही. जसं आपली आई आहे, आपल्या आईच्या आपण जवळ मिठी मारू शकतो, है ना, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू शकतो.
तर आई ही किंवा जी घरातली जी व्यक्ती आहेत, आपली छोटी भावंड आहेत, त्यांच्या खूप जवळ जाऊ शकतो, त्यांचे गालगुच्चे घेऊ शकतो आपण. तर ही स्पेस आहे, ही काही रिलेशन मध्येच ही चालू शकते. ठीक आहे. आता बाहेरचा कोणी अनोळखी व्यक्ती आहे, तो तुमच्या खूप जवळ यायचा प्रयत्न करतोय, तर मग ह्याच्यातून तुम्हाला काय मेसेज जातोय की नाही, ह्या माणसाच्या मनात काहीतरी वाईट आहे, है ना. तर आपले पर्सनल रिलेशन असतात, पर्सनल जे वैयक्तिक रिलेशन असतात, तिथे आपण एक जी आपली स्पेस आहे ती जवळची असू शकते, म्हणजे त्या व्यक्तींच्या आपण जवळ जाऊ शकतो. पण जे व्यक्ती आपल्या अनोळखी आहेत किंवा ज्यांच्याशी आपलं खूप पर्सनल रिलेशन नाहीये, खूप असं फॉर्मल रिलेशन असेल जर, ठीक आहे, म्हणजे एखादा ऑफिसर आहे, एखादा पोलीस ऑफिसर आहे, किंवा आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण एक अंतर मेंटेन करून आपण राहत असतो, बरोबर आहे. सगळ्यांच्याच आपण जवळ जवळ जाऊन नाही राहू शकत. ठीक आहे. तर ह्या स्पेस मधून पण मेसेज, तर ह्या स्पेस मधून पण मेसेज जात असतो. ठीक आहे, की आपलं कसं रिलेशन आहे. अच्छा, अजून एक ह्याचं उदाहरण जसं द्यायचं झालं, की जर जेव्हा आपण आपली आई आपल्यावर रागवते किंवा आपण आपल्या भावंडांवर रागवतो, है ना, तर आपण काय करतो, आपण त्यांच्या जवळ नाही जात, है ना, आपण असे लांब लांब बसतो, है ना. तर त्या स्पेस मधून पण मेसेज जात असतो, की आपण त्याच्या जवळ जात नाही म्हणजे काय, किंवा ते आपल्या जवळ नाही येते, तर मग ह्याचा अर्थ की त्यांना राग आलाय किंवा त्यांना आपलं काहीतरी खटकलंय. ठीक आहे. तर इथे पण स्पेसमुळे मेसेज जात असतो. त्यानंतर आहे आय कॉन्टॅक्ट. आपण आय कॉन्टॅक्टचं पण मेसेज उदाहरण मगाशी बघितलं. ठीक आहे. हा, आय कॉन्टॅक्ट इव्हन तुम्ही खास करून जेव्हा पब्लिक स्पीकिंग करत असता, जेव्हा तुम्ही खूप लोकांच्या समोर बोलत असता, तेव्हा आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा असतो. ठीक आहे. तुमच्या समोर मोठी सभा आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे न पाहता तुम्ही खाली जो पेपर लिहिला त्याच्यातच वाचून वाचून बोलत असाल, तर मग ते प्रेक्षकांना काही तुमच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट राहणार नाही. प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून आपला जो काही मेसेज आहे, जे काही आपल्याला मत मांडायचंय, ते आपल्याला असं ठोसपणे सांगता आलं पाहिजे, है ना. त्यामुळे प्रेक्षकांना पण वाटतं की नाही, हा माणूस माझ्याशी बोलतोय, है ना. प्रेक्षकांना पण इंटरेस्ट. ठीक आहे. किंवा काही लोकांना ना सवय असते की ते असे वरती कुठेतरी बघून बोलतात, त्यांना असं लोकांकडे बघायला भीती वाटत असते. मग त्याच्यातून पण आपला अंडर कॉन्फिडन्स कळून येतो की ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आलाय. स्पीच देताना तर खूप लोक वर बघून भीती वाटते. हा हा. तर मग त्या त्याच्यामुळे आपला स्पीच प्रभावी होत नाही. प्रभावी होत. डोळे घालून बघायला पाहिजे. तर त्या समोरच्याला पण, आणि जेव्हा आपण समोरच्याच्या डोळ्यात डोळे म्हणजे डोळ्याला डोळा देऊन आपण जेव्हा बोलत असतो, तो एक प्रकारे आपण त्याला रिस्पेक्ट देत असतो की हा, मी तुझ्याशी बोलतोय. आता उदाहरणार्थ तुम्ही दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी तुम्ही बोलताय. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मित्राला काहीतरी सांगताय, पण तो मित्र इकडे तिकडे बघतोय काहीतरी आणि फक्त हा हा हो असं इकडे तिकडे बघतोय. तुम्हाला काय वाटेल, हा माझ्याकडे बघतच नाहीये, म्हणजे ह्याला काय माझ्या म्हणण्यामध्ये काही इंटरेस्टच नाही, मी जे सांगतोय ते ऐकण्यामध्ये, आहे की नाही. येस मॅम. येस. सो आपल्याला जेव्हा कोणी सांगत असतं मॅम, हा, आपण जर एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून जर बघत असं आपण बोलत असू ना, आणि जर तो व्यक्ती त्या गोष्टीमध्ये जर म्हणजे त्यानं जर खोटं बोललं जर असेल ना, तर आपण ते ओळखू पण शकतो ना बोलताना. कारण जेव्हा आपण त्याच्या डोळ्यात बोलू ना, तेव्हा तो त्याची नजर खाली घेईल. येस, बरोबर आहे. येस, खरं बोलतो ओळखण्यासाठी. येस, बरोबर आहे. व्हेरी गुड स्नेहल. ठीक आहे. सो आपण जेव्हा कोणाशी बोलत असतो तेव्हा तो माणूस आपल्याकडे बघतोय की नाही बोलताना, ह्याच्यावरून आपल्याला कळतं की ह्याला माझ्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाहीये. ठीक आहे. ह्याला माझ्याशी बोलण्यामध्ये काही रस नाहीये असं आपल्याला वाटतं. आणि त्या उलट जेव्हा आपल्याशी कोणी बोलत असतं तेव्हा आपण सुद्धा त्या माणसाकडे बघायला पाहिजे. ठीक आहे. तो माणूस काय बोलतोय, आपण जर त्या माणसाकडे बघतच नसू तर त्या माणसाला पण असाच मेसेज जाईल की आपल्याला त्यांच्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. बरोबर. अजून अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की आय कॉन्टॅक्ट करायचा, ह्याचा अर्थ हे नाहीये की असं नुसतं बघायचं ते टक लावून समोरच्याकडे बोलताना. ते पण चुकीचं आहे. हा, तो आय कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही बघताय, बट इट्स लाईक अ नॅचरल आय कॉन्टॅक्ट. म्हणजे असं एकदम असं पुतळ्यासारखं असं डोळे चिकटवून नाही बोलायचंय समोरच्याशी, है ना. मध्ये मध्ये आपण इकडे तिकडे पण बघत असतो, है ना. मध्येच तुम्ही काहीतरी तुमचं इकडे तिकडे नॅचरली लक्ष इकडे तिकडे जातं, पण कंटिन्युअसली डोळ्यामध्ये नाही बघायचं. म्हणजे आता मॅमनी सांगितलंय की आय कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे समोरच्याच्या डोळ्याकडेच बघत राहायचं असं नाही. ठीक आहे.
ओके. आय थिंक Yes, मला ma'am. कळालंय. मी खूप जास्त थोडंसं एलॅबोरेट केलं बट ओके. ओके. एक सेकंड. हा बोल बेटा. मॅम तुम्ही म्हणला होता की आता रोहनचं भाषण घ्यायचंय स्पीच. कशाचं भाषण? रोहनचं, नवीन आलेला हा मुलगा. हा हो थांब बेटा थांब जरा. आणि मॅम तुम्ही ना गेल्या वेळेस श्रेया म्हेत्रेला पण सांगितलं होतं स्पीच रेडी करायला. अच्छा श्रेया म्हेत्रेला पण थांबा आता. मला शिकवायला फक्त 20 मिनिटं दिले तुम्ही आज. ठीक आहे. तर मी आता माझा पूर्ण टाइम घेणार आहे. हा ओके. सो ह्याच्यानंतर आहे पॅरा लँग्वेज. पॅरा लँग्वेजचा अर्थ असा आहे की एक सेकंड. मॅम तुम्ही काही म्हणत होतात का? हो मला ना पॅरा लँग्वेजचं थोडं उदाहरण मी स्वतः आधी नीट समजून घेते आणि मग मी तुम्हाला सांगते. नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला पॅरा लँग्वेज बद्दल नीट डिटेलमध्ये सांगते. ठीक आहे. हे जे शेवटचं आहे ना इथे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघूयात यार काय झालं याला. अच्छा इम्पॉर्टन्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सांगितलेलं आहे इथे की जर आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चांगलं असेल तर काय फायदा होईल. अच्छा मोस्ट कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. ठीक आहे. जेव्हा आपलं जे कम्युनिकेशन असतं ना कोणत्याही दोन व्यक्तींमधलं जे कम्युनिकेशन असतं त्याच्यातलं मॅक्सिमम नॉन व्हर्बलच असतं. आपण 24 तास कोणाशी बोलत असतो का? जसं की आपली आई आहे किंवा आपले जे वडील आहेत घरात त्यांच्याशी आपण 24 तास बोलत असतो का फक्त? नो मॅम. No, ma'am. नाही. आपले बरेचसे मेसेज आहेत ते आपण न बोलता कम्युनिकेट करत असतो. बरोबर आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. इथे बघा Yes, इथे ma'am. एक चित्र इथे जे हा जो पाय चार्ट दिलेला आहे ना ह्याला मी जरा झूम करते. थांबा एक सेकंड. आता कदाचित थोडासा स्पष्ट असेल. हा दिसतोय का थोडा बेटर आता? Yes, ma'am. येस हे मॅम. बघा या पाय चार्टच्या अकॉर्डिंग आता हा जो पूर्ण गोलाकृती आहे ही ह्याला जर आपण 100% असं जर समजलं तर ह्याच्यामध्ये शब्दांचं महत्व किती कमी दाखवले बघा. हा जो हिरवा भाग आहे हा शब्द आहेत वर्बल. ठीक आहे. त्याच्यानंतर जो हा निळा भाग आहे तो आहे नॉन वर्बल अँड व्हिज्युअल म्हणजे जिथे आपले हातवारे आले एक्सप्रेशन्स आले किंवा जे चित्र असतात वेगवेगळी. सगळ्यात जास्त आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन च्या थ्रू आपला जो मेसेज आहे तो देत असतो समोरच्याला. ठीक आहे. आपण जेव्हा बोलत नसतो ना तेव्हा पण आपण ऍक्च्युली बोलत असतो म्हणजे आपण मेसेज देत असतो समोरच्याला. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला आपलं जे येस मॅम. आपल्या शब्दांवरती जेवढं लक्ष असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त लक्ष आपल्या वागणुकीवर असायला पाहिजे. आणि इथे जो लाल भाग आहे बघा त्याला म्हटलं गेलेलं आहे व्हॉइस कंट्रोल. व्हॉइस कंट्रोल पण नॉन व्हर्बल मध्ये काउंट होतोय. व्हॉइस कंट्रोलचा अर्थ असा असतो की जेव्हा आपण बोलत असतो ना त्यावेळेला आपल्या आवाजाची जी एक पकड असते म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की आपण कशा पद्धतीने आपण आपल्या म्हणजे मॅम आवाजाची टोनिंग ना. टोन. येस. साध्या शब्दात म्हणायचं तर टोनिंग. येस. आपलं जे टोन आहे बोलण्याचं एकच वाक्य आहे पण ते वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जाऊ शकतं वेगवेगळ्या टोन मध्ये बोललं जाऊ शकतं. बरोबर आहे. त्यातून आपल्या ज्या खऱ्या भावना आपल्या ज्या मनातल्या ज्या खऱ्या भावना आहेत ना त्या आपल्या व्हॉइसच्या टोन मधून कळत असतात. ठीक आहे. आपण समजा आपल्याला तुम्ही असं बघितलं अनुभव केला असेल की तुमची एखादी मैत्रीण तुमच्यावर रागवली असेल पण ती तुम्हाला म्हणते की नाही नाही अगं काही नाही झालंय. तर तुम्हाला काय होतं तुम्हाला तिच्या आवाजावरून कळतं की नाही ही काही नाही झालंय असं म्हणते खरं पण हिचे शब्द आणि हिचा जो आवाजाचा टोन आहे तो मॅच नाही करत आहे. बरोबर.
येस येस. ती जर आनंदाची जर बातमी असेल ना हा. ते आपण असं रोज बोलतो असं जर बोललो की म्हणजे ते छान नाही वाटत. येस. तो प्रत्येक गोष्टीला बोलण्यासाठी एक विशिष्ट टोन असायला पाहिजे. ठीक आहे. आणि आवाजाच्या टोन वरूनच कळतं की समोरचा माणूस एक्झॅक्टली कोणत्या भावनेने बोलतोय. ठीक आहे. तर शब्दांसोबत आपण मेसेज तर देतच असतो, पण त्यासोबतच आपण आपल्या भावना पण व्यक्त करत असतो आपल्या टोनवरून. ठीक आहे. आता काही नाही झालंय हे एकच वाक्य आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं बोलू शकतो. खरंच काही नसेल झालं तर आपण काय म्हणतो, काही नाही झालंय अगं, आहे की नाही, काही नाही झालंय. आणि जो माणूस लपवत असतो त्याच्या एकतर डोळ्यातून पण कळतं तुम्हाला की तो खोटं बोलतोय. ठीक आहे. तर आणि तो माणूस कसा बोलेल, रागावला असेल तर नाही नाही काय नाही झालंय, काही नाही झालंय अगं. म्हणजे तुम्हाला आणि तुमचं जे रिलेशन आहे समोरच्या व्यक्तीसोबत त्यावरून म्हणजे तुमचं एक बॉन्ड झालेलं असतं ना, 2 मैत्रिणींमध्ये किंवा 2 मित्रांमध्ये तुमचं जे बॉन्ड आहे तुम्हाला त्याच्यावरून इझिली तुम्हाला कळत असतं की माझा मित्र खरं बोलतोय की खोटं बोलतोय, है ना. येस तो आपल्याला येस मॅम. शब्दांपेक्षा जास्त आपल्याला आवाजाच्या टोनवर लक्ष द्यायचं असतो कधी पण. ठीक आहे. माणसांच्या शब्दांवर कधीच नाही द्यायचं. त्यांच्या शब्दांच्या टोन वरती लक्ष द्या. आणि जेव्हा ते बोलत नसतात त्यावेळेला पण ते तुम्हाला काहीतरी मेसेज देत असतात त्यांच्या वागणुकीवरून, की त्यांना काय ऍक्च्युली सांगायचंय तुम्हाला ते त्यांच्या एक्सप्रेशन्स वरून तुम्हाला कळेल, त्यांच्या डोळ्यातल्या हावभावावरून तुम्हाला कळेल. त्यानंतर त्यांचं ओव्हरऑल दिवसभरातलं जे वागणं आहे ते दिवसभर काय करतात आणि काय नाही करत त्यावरून पण तुम्हाला मेसेज मिळतो की हा व्यक्ती कोणत्या प्रकारचा व्यक्ती आहे. ठीक आहे. एखादा व्यक्ती तुम्हाला तोंडाने सांगतो की नाही मला तर खूप छान सवयी आहेत, मी तर आहे ना मी खूप सकाळी लवकर उठतो, हे करतो ते करतो, मी तर असाच आहे, अमकाच आहे, तमकाच आहे. पण वास्तविक तो माणूस रिअल लाईफ मध्ये कसा वागतोय, ठीक आहे, ह्याच्यातून एक वेगळाच मेसेज जात असतो. ठीक आहे. जर तुम्ही एखादा माणूस सांगत असेल की मी रोज सकाळी धावायला जातो, अमुक अमुक मी रोज संध्याकाळी 5 वाजता मी चालायला जातो किंवा धावायला जातो, आणि तुम्ही पण म्हणाल की ठीक आहे मी पण येते तुमच्यासोबत, आणि तुम्ही ज्या ठिकाणी तो माणूस सांगतोय की मी ह्या ठिकाणी रोज चालायला जातो तुम्हाला तिकडे तो दिसलाच नाही, तर तुम्हाला काय मेसेज मिळेल की हा तर खोटा सांगत होता, है ना, खोटा सांगत दाखवत होता की मी खूप भारी माणूस आहे, है ना. येस मॅम. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. आपल्या ऍक्शन्स मधूनच आपण ऍक्च्युली कम्युनिकेट करत असतो. शब्दांची ऍक्च्युली तेवढी गरज नसते. म्हणून तुम्ही बघितलं असेल की जे खूप थोर विचारवंत आणि खूप जे मोठे संत महात्मा होते ते खूप कमी बोलायचे, कारण ऍक्च्युली शब्दांची जास्त गरज नसते आपल्याला. जर आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चांगलं असेल ना तर आपल्याला जास्त गरज नाही पडत शब्दांची. आपल्या सगळ्यांचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन खूप खराब आहे आजकाल. म्हणून आपल्याला खूप शब्दांचा वापर करून समोरच्याला खूप आकार तांडव करून खेचून गोष्टी सांगाव्या लागतात, स्पष्टीकरण द्यावी लागतात, तरी पण समोरच्याला पटत नाही, हा वेगळाच मुद्दा आहे अजून, है ना. कारण एकमेकांमध्ये आपापसात विश्वास नाही आजकाल लोकांमध्ये. तर खूप वेगवेगळे मुद्दे आहेत, पण आजचा महत्वाचा मुद्दा जो आपण ह्या क्लासमध्ये आज शिकलोय की आपला जो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, जे आपले ऍक्शन्स आहेत, ह्याच्यातूनच आपण जास्तीत जास्त मेसेज देत असतो समोरच्याला. ठीक आहे. येस मॅम. आता मी शेवटला छोटीशी एक स्टोरी सांगते आणि त्यांनी मी संपवते हा क्लास. एकदा काय झालं होतं, जे महात्मा गांधी होते ना त्यांच्या आयुष्यातली गोष्ट आहे. त्यांचं जे पुस्तक आहे ना माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, सत्याचे प्रयोग म्हणून जे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांनी वाचलं असेल त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट अनुभव त्यांच्या आयुष्यातला सांगितलंय की त्यांच्या गांधीजींकडे एक आई आली होती, एका छोट्या मुलाची आई आली होती. त्या मुलाला पण घेऊन आली होती ती आई, आणि ती सांगत होती त्यांना की हा जो माझा मुलगा आहे ना ह्याला साखर खायची खूप सवय लागली आणि हा सारखा दिवसभर साखरच मागत असतो खायला. ठीक आहे. तर गांधीजी म्हणतात की ठीक आहे, ह्याला ना 2 आठवड्यांनी तुम्ही, मला आठवत नाही किती दिवसांनी, पण ते सांगतात की अमुक एक दिवसांनी तुम्ही घेऊन या ह्याला माझ्याकडे. तर मग ती आई म्हणते की ठीक आहे चालेल, आणि मग त्यांनी जेवढे दिवस सांगितलेले असतात तेवढ्या दिवसानंतर ती त्या मुलाला घेऊन येते. त्यानंतर मग गांधीजी सांगतात, त्या मुलाला फक्त बोलतात की तू आजपासून साखर खाऊ नकोस, तुझ्यासाठी चांगली नाहीये, म्हणजे प्रमाणात खात जा, जेवढं आई तुला देईल तेवढं. आणि तो मुलगा म्हणतो ठीक आहे चालेल,
आणि तो मुलगा तेव्हापासून साखर जी अतिरिक्त साखर खात होता तो खाणं बंद करतो. ठीक आहे. तर मग त्याची आई जी आहे ती चकित होते. ती मग गांधीजींकडे येऊन बोलते की तुम्ही काय केलं की ज्याच्यामुळे हा मुलगा, मी ह्याला एवढ्या दिवसांपासून समजवत होती, हा माझा ऐकत नव्हता, पण ह्याने तुमचं म्हणणं कसं काय ऐकलं. ठीक आहे. तर गांधीजींनी त्याचं खूप छान उत्तर दिलं. ते म्हणाले की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्याला माझ्याकडे घेऊन आला होतात ना, तेव्हा मला स्वतःला पण साखर खायची सवय होती. ठीक आहे, अतिरिक्त साखर खाण्याची. तर मग मी स्वतः पहिले अतिरिक्त साखर खाणं बंद केलं. मी स्वतः माझी साखर खाण्याची जी सवय आहे त्याला मी कंट्रोलमध्ये आणलं. आणि मग जेव्हा मी स्वतः ती साखर खाणं कमी केलं तेव्हा माझ्याकडे हा अधिकार आला बोलण्याचा. तर मी त्या अधिकाराने त्या मुलाला जेव्हा सांगितलं की तू खाऊ नकोस, तेव्हा माझ्या शब्दांमध्ये ताकद होती. मला जास्त त्याला स्पष्टीकरण देऊन समजवण्याची गरज नाही पडली, कारण माझ्या शब्दांमध्येच ताकद आली होती, माझ्या शब्दांमध्ये अनुभवाची ताकद आली होती. ठीक आहे. म्हणून त्या मुलाने एका वाक्यातच त्याला ती गोष्ट पटली. येस मॅम. आपण समोरच्याला जे काही उपदेश करतो ना त्याच्या आधी आपण हे बघायचं की आपल्या स्वतःमध्ये ते आलंय की नाही आलंय. ठीक आहे. येस मॅम. आपल्याला हे बघायला पाहिजे की ते पण आपल्यापाशी आहेत का नाहीत. ठीक आहे. तो आणि नसेल आला तर आपण स्वतः ऍटलिस्ट हे तरी बघायचं की मी प्रयत्न तरी करतोय का हा गुण माझ्यामध्ये आणण्याचा, ते तरी महत्वाचं आहे ना. अदरवाईज आपण प्रयत्न पण करत नाही, नुसतं समोरच्याला जाऊन सांगतोय तर हे चुकीचं आहे. किमान आपण प्रयत्न तरी करायला पाहिजे की तो गुण माझ्यामध्ये यावा, तरच आपल्याला अधिकार आहे समोरच्याला सांगण्याचा. येस मॅम. बदलायचं असेल स्वतःला अगोदर स्वतःला बदलावं लागेल. येस, व्हेरी गुड. ओके, चला आपण थांबूया आजचा क्लास. तुम्ही 5 मिनिटं ब्रेक घ्या. मग तुमचं बाय.